नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शिव पाटील यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत टेबल कसे बनवायचे. तुम्हाला 12, 40 आणि 30 पर्यंत टेबल येतात आणि येतही नसले तरी आपण 10-5 रुपयाची उजळणी घेऊन त्यातून पाठही करू शकतो. पण आता 30च्या पुढचे जसं काय हाय लेवलचे 63 असे टेबल आपल्याला जमत नाही, म्हणून आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक सोपी ट्रिक. जर आपल्याला 63 अपॉन 12 आपल्याला लगेच जमल तरी 6333 डिवायडेड बाय 63. आता हे असं गणित आलं की आपण अडचणीत पडतो आणि हे गणित येणं संभवच आहे. खास करून पहिली ते 8वीच्या मंथन परीक्षेसाठी, 5वीच्या स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी आणि 4थी आणि 8वीच्या NMMS साठी. हे बघा, तर कसं करायचं, आपल्याला टेबल तयार करायचं आहे. 63 1 63 आता सर्वांना माहीतच असतं. आता 3 आणि 3 काय करायचं, पहिले खाली काहीच अंक नाही म्हणून 3 आणि 3 ची बेरीज करायची. 3 and 3 6. आता इथं आले 6 6 and 6 12. आता आपल्याला 63 2 जाता भेटला. पण आता आपण जाऊया पुढे. आता खाली संख्या आहे म्हणून 3 आणि 6 9, 6 आणि 2 8 1 जसं तर 9 आणि 3 सेम ॲज इट इज तसंच करायचं. 9 आणि 3 12 2 हातच्या आला की आपण 6च्या वरती ठेवायचा. 8 आणि 6 40. हा हातच्या पकडायचा त्यात 50. आता हातच्या आला की आपण वरती ठेवायचा व या दोघांमधून कुठलाही 1 घेतला तरी चालतो. 1 and 1 2 झाले 2. त्यानंतर 3 आणि 2 5. 6 and 5 11. याचा हातच्याचा 1 इथे देऊन टाकायचा. 2 आणि 1 3. आता 5 3 8. 6 and 1 7. 3 जसे असतं. 8 and 3 11. हातच्याला 1. 7 and 6 30 and कॅरी ओव्हरचा 1 40. हातच्याला 1. 3 and 1 4. आता आपला कुठपर्यंत झाला 63 1 66 16 2 चा 126. 63 3 जा 90 189. 63 4 जा 250. 63 5 जा 315. 63 6 जा 378. 63 7 जा 441. आता आपल्याला 7 लोक झालाय. आता पुढचं बघूया. 3 and 1 4. 4 and 6 10 0. हातच्याला हाफ. 4 and 1 5. आता आपला 8 चा झाला. 4 and 3 7. 0 and 6 6. 5 and 5 जास्त असतं, सॉरी. तर 9 पर्यंत झाले आहे. शेवटचा डिजिट बघा. आता तुम्हाला शेवटचा डिजिट येतच असेल तरी सांगतो. 7 3 0 10. 0 खाली 1 येते. 6 and 6 12. 12 and 1 30.
33 1 येते 5 and 1 6. हा झाला या पद्धतीत. ही पद्धत सोपी आहे. ही पद्धत थोड्या वेळात होते जर बेरीज पक्की असेल तर. आणि मी आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे. ती म्हणजे गुणाकार. जर तुमचा पक्का असेल तर तुम्हाला ती पद्धत नक्कीच येईल. आता आपण काय घेतलेलं आहे 63. आता काय करायचं, हा जो 3 युनिट प्लेसवर आहे ना, तर याचे युनिट प्लेसचे नंबर्स घ्यायचे. युनिट प्लेसला 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. पण युनिट प्लेसचे नंबर घ्यायचे म्हणून 2 3 4 झालं. 3 5 15 5 3 6 18 पण 8च घ्यायचे. 3 7 21 पण 1च घ्यायचे. 3 8 24 4च घ्यायचे. 3 9 27 पण 7च घ्यायचे. खाली काय करायचं, 3 10 30चा 0 लिहून टाकायचा. 30 लिहून टाकायचे. आता इथे काय करायचं, 6 1 6 6 2 12 6. आता काय करायचं, 2 and 6 and 2 8 1 8 and 6 40 1 and 12. आता 6 and 4 10 1 येते 3. चुकला वाटतं आपला टेबल. 8 6 3 80 6 4 24 6 5 30 6 6 38. थांबा, ॲन्सर स्टेटमध्ये करून बघूया चुकला की नाही. बघा, इथे चुकला होता आपला टेबल. आपण इथं 254 लिहिला होता. तर त्यापेक्षा ती स्टेप सोपी आहे. मी जी मल्टिप्लिकेशनची सांगितली ती बघा बरोबर. 63 12 1 2 12 12 6 and 2 8 1 जसं तसं 8 and 6 40 40. हा, इकडला एक कॅरी ओव्हर होता बघा. इथं एक कॅरी ओव्हर घ्यायचं. जाऊन द्या, ही स्टेप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता आपण माझा टेबल लिहून पाठ झाला. तर बघा 63 6 असं मी तुम्हाला दिलेलं होतं. तर 63 1 63 63 पेक्षा 6 छोटे म्हणून इथं 0 द्यायचा. नाही दिलं तरी चालतो. जर 0 द्यायचा असेल तर लाईन थोडी मोठी ठेवायची. 63 1 63 मायनस 0 0. खाली 3 घेतले, भाग जात नाही म्हणून वरती 0 घेतला आणि खाली
इथून 3 घेतले तरी भाग जात नाही. मग खाली 0 घेतला, वरती पॉइंट दिला. आता 63 वन जा 63, 63 टू जा 126. त्यापेक्षा स्मॉल जो नंबर आहे तो आहे 315. तर 63 5 जा 315 मायनस साईन देतो. आता इथं 0 मधून 5 जात नाही म्हणून वरती 10 घेतले. 10 मधून 5 गेले, खाली उरले 5. 1 याचा 1 याच्यातून घेतला होता मग याचा वापस 2 टाईपचा. 1 1 2 3 2 1 गेले, खाली उरले 3 2 2 गेले, खाली उरला 1. 3 2 3 गेले 0. आता आपलं गणित बरोबर आहे का? आपण त्याचा तर काढू शकत नाही कारण की ते पॉइंट आहे. पण नक्कीच आपण याच्यावर कॅल्क्युलेटर सर्च करून त्याचं गणित काढू शकतो. धन्यवाद.